दिवाळीचा फराळ आपणही विकत घ्यावा यावर्षी असं वाटलं, पण काही घेतलं नाही. काय काय घेतलं हे तुम्हाला दाखवते. पण सगळ्यात आधी बघा, सकाळी सकाळी अशी चोरी पकडली. आता चोरून इथे टॅप बघणं चालू आहे. मी दिसल्याबरोबर टॅप बंद केलाय, तरी पण सांगतोय की मम्मा टॅप बंद होता, मी काही बघत नव्हतो. म्हणजे समोरासमोर इतकं खोटं बोलणं चालू होतं. आमचं ऑलरेडी प्लॅनिंग होतं की आज पिंपरीला जायचं आहे स्पेशली फटाके घेण्यासाठी, कारण एवढ्या दिवसाचं फटाके चालू आहे ना. शेवटी म्हटलं घे बाबा. आणि आमचं बजेट फक्त 2,000 होतं. बरोबर त्या बजेटमध्येच एकदम फिक्स फटाके आणले. आणि ही लेन आहे ना मला खूप आवडते. इतके मस्त फुलं हारं दिसतात की मन प्रसन्न होतं. आता 100 रुपयाची कुल्फी तेवढी टेस्टी लागणार नाही, पण ही 20 रुपयाची कुल्फी आहा इतकी टेस्टी लागली ना, म्हणून आम्ही तिघांनी खाल्ली. आणि शेवटी या फरसांच्या दुकानात आलो. इथे इतकं फराळाचं सामान होतं, पण फराळाचं न घेता जे मी नेहमी आणत असते तेच घेतलं. आणि तिकडे गेलोच होतं तर म्हटलं थोडीशी शॉपिंग करावी, म्हणून थोडेसे कानातले आणि बाकीच्या वस्तू घेतल्या. आता संध्याकाळी बाहेर कुठेतरी खायला जायचं होतं, तर बाहेर येताना फटाका सोबत आलाच पाहिजे. त्यानंतर आम्ही सूप एन्जॉय केलं आणि असा संपवला आजचा आमचा दिवस. चलो बाय.